आज छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील गदाना या गावी जे काही शालेय पोषण आहार कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नवभारत कामगार संघटना याचे राष्ट्रीय सरचिटणीस किशोरजी पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण बघतोय कामगारांच्या समस्या अनेक आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, महिला कर्मचाऱ्यांच्या काय काय समस्या आहेत, काय काय त्यांना पोषण आहार शिजवताना किंवा श्रम करताना शाळेमध्ये मुख्याध्यापक त्यांना एक्स्ट्रा काम करून घेत आहेत. आपण बघतोय अनेक समस्या आहेत, काय काय त्यांची परिस्थिती यावर त्यांना मार्गदर्शन दर महिन्याला नवभारत संघटनेतर्फे करण्यात येतं. गदाना या गावातील ही बैठक आहे. खुलताबाद तालुक्यातील अनेक कर्मचारी आज येऊ शकले नाही, परंतु जे काही आले आहेत त्यांनी या बैठकीचं नेतृत्व केलेलं आहे. नेमकं काय घडलं आहे, काय सांगितलं आहे अध्यक्षांनी ते जाणून घेणार. आज खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे नवभारत कामगार संघटनेतर्फे एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपण बघतोय पाठीमागं जे काही पोषण आहार करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या काय काय समस्या आहेत तेही जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष किशोर पाटील आहेत. काय सांगाल आजच्या बैठकीबद्दल? आज गोळेगाव गदाना येथे आमचे नवभारत कामगार संघटनेचे शालेय पोषण आहार कर्मचारी या ठिकाणी आमची बैठक होती. बैठकीचे प्रमुख मुद्दे होते की आज आमच्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना फक्त महिन्याला 2,500 रुपये मानधन दिलं जातं. 2024मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना शिंदे साहेबांनी 1,000 रुपये जी वाढ केली होती जुलै 2024ला, ती वाढ अद्यापपर्यंत आमच्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना भेटलेली नाही आहे. त्याचप्रमाणे आमच्या सर्व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं. त्यानंतर किमान वेतन कायद्याप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले पाहिजे अशी आमची संघटनेची 2024पासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम दिलं जातं, त्या अतिरिक्त काम शासनाने बंद केलं पाहिजे. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू केली पाहिजे. काही कर्मचाऱ्यांचं आमच्याकडे अजूनही प्रलंबित प्रश्न आहेत की त्यांना इन्शुरन्स दिला पाहिजे. एखाद्या वेळेस कर्मचारी काम करत असताना काही ठिकाणी बऱ्याच शाळेमध्ये काही अनुचित प्रकार घडला, काही कर्मचाऱ्यांना अपघात झाला, तर कर्मचाऱ्यांना अपघात विमा हा 25 लाख रुपये शासनाने दिला पाहिजे. प्रत्येक वेळेस आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही आजपर्यंत शासन दरबारी 4 ते 5 वेळा आंदोलन करून आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब, त्यानंतर जिल्हाध्यक्ष जयराम नागे, त्यानंतर आमचे तालुका प्रतिनिधी मुरलीधर बाकळे, श्रीरंग माचवे, त्याप्रमाणे गरुड साहेब, अलकाताई, आम्ही सगळ्यांनी शासनाकडे बराच वेळा पाठपुरावा केला, शासनाकडे निवेदन दिलं आणि जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर येथून पुढे आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये शासन दरबारी आंदोलन करणार आहोत, ही आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री साहेबांनी तुमचं चर्चा झाली होती म्हणजे एकनाथबाई सोबत, तर काय ते वाढले का? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 1,000 रुपये जी वाढ केलेली आहे त्याचा GR काढून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला वाढ देऊ, पण अद्यापपर्यंत भेटलेले नाही आहे. आता सध्या काय काय प्रश्न प्रलंबित? सध्या प्रश्न प्रलंबित हेच आहे की आमची 1,000ची वाढ बाकी आहे. आमचं 2,500 रुपये महिन्याला मानधन आहे, ते मानधन किमान 10,000 रुपये झालं पाहिजे आणि आम्हाला बोनस दिला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे आम्हाला 20,000 रुपये किमान वेतन दिलं पाहिजे आणि आम्हाला इन्शुरन्स पण दिला पाहिजे. आता एका चर्चेत कळलं की 10 पेमेंट भेटलं पाहिजे, 1 महिन्याचं पेमेंट पण कमी केलं त्यांनी, ते पण हो. सध्या आमचा जो करार आहे हा 12 महिन्याचा करार असतो, पण आम्हाला बघता मानधन जे आहे हे फक्त 10 महिन्याचंच दिलं जातं. तर 12 महिन्याचं काम जे असतं आम्हाला 12 महिन्याप्रमाणेच आमचं जे बॉन्डप्रमाणेच आम्हाला पैसे दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या समस्या खूप गंभीर आहेत. शासनाने त्यांच्याकडं ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे राबवल्या पाहिजे. अधिकाऱ्यांनी पण यात व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे.